15 मार्च 2026 रोजी झालेल्या पुणे ग्रामीण पोलीस 2024-25चा पेपर. प्रश्न क्रमांक 1, भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सुचेता कृपलानी. प्रश्न क्रमांक 2, पोसायडन हे रशियाने विकसित केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन हे कोणत्या ऊर्जेवर चालतात? ऑप्शन 1 जल ऊर्जा, ऑप्शन 2 सौर ऊर्जा, ऑप्शन 3 अणुऊर्जा, ऑप्शन 4 वायू ऊर्जा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अणुऊर्जा. प्रश्न क्रमांक 3, पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते? ऑप्शन 1 1.5 वर्षे, ऑप्शन 2 2.5 वर्ष, ऑप्शन 3 5 वर्ष, ऑप्शन 4 1 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2.5 वर्षे. प्रश्न क्रमांक 4, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? ऑप्शन 1 केंद्र सूची, ऑप्शन 2 समवर्ती सूची, ऑप्शन 3 राज्य सूची, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राज्य सूची. प्रश्न क्रमांक 5, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांपैकी चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 पेशवा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, ऑप्शन 2 सचिव सुरनीस अण्णाजी दत्तो, ऑप्शन 3 सेनापती सरनोबत हंबीरराव मोहिते, ऑप्शन 4 सुमंत डबीर मोरेश्वर पंडितराव. तर यामध्ये चुकीची जोडी आहे ऑप्शन नंबर 4 सुमंत डबीर मोरेश्वर पंडितराव. प्रश्न क्रमांक 6, जागतिक जैविक इंधन बायोफ्युल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन 1 10 ऑगस्ट, ऑप्शन 2 21 मार्च, ऑप्शन 3 16 सप्टेंबर, ऑप्शन 4 3 मार्च. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 10 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी मोलासिम बेसिन कोणत्या राज्यास म्हणतात? ऑप्शन 1 पश्चिम बंगाल, ऑप्शन 2 ओडिशा, ऑप्शन 3 मिझोराम, ऑप्शन 4 बिहार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मिझोराम. प्रश्न क्रमांक 8, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र होण्याकरता महिलांचे किती वयोगट येतो? ऑप्शन 1 18 ते 60 वर्ष, ऑप्शन 2 21 ते 60 वर्ष, ऑप्शन 3 21 ते 65 वर्ष, ऑप्शन 4 18 ते 65 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 21 ते 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 9, इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे? 1 जठर, 2 आतडे, 3 यकृत, 4 स्वादुपिंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 11, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली? ऑप्शन 1 राष्ट्रकूट, ऑप्शन 2 पांड्य, ऑप्शन 3 सातवाहन, ऑप्शन 4 चालुक्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राष्ट्रकूट. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील संतांच्या योग्य कालानुक्रम कोणता? तर इथे योग्य कालानुक्रम आहे ऑप्शन नंबर 2 बरोबर उत्तर नामदेव ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम. प्रश्न क्रमांक 13, धबधबा व तो कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 सहस्त्रकुंड नांदेड, ऑप्शन 2 दरेकसा गोंदिया, ऑप्शन 3 माल्लेश्वर रायगड, ऑप्शन 3 व्याघ्रेश्वर सिंधुदुर्ग. तर याच्यात चुकीची जोडी आहे ऑप्शन नंबर 3 माल्लेश्वर रायगड. प्रश्न क्रमांक 14, जुलै 2025 मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या जागतिक वारसा यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने समावेश केला होता. खालीलपैकी कोणता किल्ला त्या यादीत नाही? ऑप्शन 1 राजगड, ऑप्शन 2 शिवनेरी, ऑप्शन 3 लोहगड, ऑप्शन 4 पुरंदर. तर या यादीत जो किल्ला नाही आहे त्याचं नाव आहे म्हणजेच की बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 4 पुरंदर. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? ऑप्शन 1 वीर, ऑप्शन 2 कोयना, ऑप्शन 3 राधानगरी, ऑप्शन 4 खोपोली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 खोपोली. हे पहिले महाराष्ट्रातले जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 16, भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडणाऱ्या समुद्रधुनींचे नाव काय? ऑप्शन 1 होर्मुझची समुद्रधुनी, ऑप्शन 2 पाल्कची समुद्रधुनी, ऑप्शन 3 मलक्का समुद्रधुनी, ऑप्शन 4 ब्रिजाल्टरची समुद्रधुनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जिब्राल्टरची समुद्रधुनी.
प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T20 क्रिकेट पुरुष विश्वचषक 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही? ऑप्शन 1 वेस्ट इंडिज, ऑप्शन 2 इंग्लंड, ऑप्शन 3 भारत, ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 18. लोकसभेत अधिश्वासनाचा ठराव मांडण्याकरिता किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? ऑप्शन 1 75, ऑप्शन 2 100, ऑप्शन 3 50, ऑप्शन 4 200. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 50. प्रश्न क्रमांक 19. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? ऑप्शन 1 वि. रा. शिंदे, ऑप्शन 2 गोपालकृष्ण गोखले, ऑप्शन 3 महात्मा फुले, ऑप्शन 4 बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 वि. प्रा. शिंदे. प्रश्न क्रमांक 21. संगणकाच्या भाषेत CPU म्हणजे काय? ऑप्शन 1 कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, ऑप्शन 2 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ऑप्शन 2 कंट्रोल प्रोग्रामिंग युनिट, ऑप्शन 4 कम्प्युटर प्रोग्रामिंग युनिट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. प्रश्न क्रमांक 22. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवतात? ऑप्शन 1 Cu + Zn, ऑप्शन 2 Cu + Sn, ऑप्शन 3 Cu + Sn + Zn, ऑप्शन 4 Cu + Zn + Ni. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 Cu + Zn. Cu + Zn म्हणजे कॉपर + झिंक हा मिश्र धातू. प्रश्न क्रमांक 23. 2024 ब्रिक्समध्ये नवीन सदस्य देश म्हणून खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला? ऑप्शन 1 सौदी अरेबिया, ऑप्शन 2 जपान, ऑप्शन 3 जर्मनी, ऑप्शन 4 कॅनडा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 24. 2025 कोणत्या देशाने AI सेफ्टी समिटचे आयोजन केले? ऑप्शन 1 युनायटेड किंगडम, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 फ्रान्स, ऑप्शन 4 जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फ्रान्स या देशाने. प्रश्न क्रमांक 25. भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय? ऑप्शन 1 चंद्रावर रोवर पाठवणे, ऑप्शन 2 मंगळावर उपग्रह पाठवणे, ऑप्शन 3 मानवाला अंतराळात पाठवणे, ऑप्शन 4 सूर्याचा अभ्यास करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मानवाला अंतराळात पाठवणे. आजचे आपले चालू घडामोडीचे प्रश्न संपलेले आहेत. अशाच आणखी प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपण डेली या चॅनलला सध्याचे स्पष्टीकरणचे व्हिडिओज ठेवणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.